आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. समाजात अशी काही माणसं असतात की ते आपल्या धाडसानं इतरांना प्रेरणा ठरतात. खरं तर सगळ्याच गोष्टी आपल्या जमेच्या बाजू असतील आणि तिथं एखादं यश मिळवलं तर त्याला फारसं महत्त्व अनेकदा राहत नाही. पण सगळ्या जमेच्या बाजू नसताना सुद्धा धाडस करून एखादी व्यक्ती जर मोठी झाली, एखादं मोठं यश कमवलं तर त्या धाडसाचं समाज निश्चितच कौतुक करत असतो. अशाच पद्धतीनं धाडस या विषयावर आपण काही भाग करणार आहोत. त्यातला दुसरा भाग आहे डॉक्टर DY पाटील विद्यापीठाचे कुलपती. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 3 विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय D पाटील यांच्या धाडसासंदर्भात अनेक धाडस त्यांनी आत्तापर्यंत केलेले आहेत. वयाच्या 62 वर्षे त्यांचं वय आहे. या वर्षात अनेकदा धाडस केलं आणि ते धाडस यशस्वी करून दाखवलं, यश मिळवून दाखवलं. त्यामुळं धाडस आणि डॉक्टर संजय D पाटील या दोघांचं समीकरणच निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. आपण अजूनही जर महाधुरळा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण अशाच पद्धतीनं एका वेगळ्या वेगळ्या व्यक्तींच्या धाडसासंदर्भात आपण बोलणार आहोत यापुढच्या काही भागात. आता वळूया मूळ विषयाकडे. डॉक्टर DY पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर DY पाटील विद्यापीठाचे कुलपती, डॉक्टर DY पाटील साखर कारखान्याचे संस्थापक, मेडिकल हॉस्पिटलचे संस्थापक, सयाजी हॉटेलचे संस्थापक, अशा अनेक ज्या ओळख सांगता येईल ते डॉक्टर संजय D पाटील. खरं तर तरुण वयापासूनच धाडस करण्याचं धाडस त्यांच्यामध्ये आलं आणि प्रत्येक ठिकाणी त्या धाडसाचं जे काय कौतुक झालं, याशिवाय त्याला यश मिळालं. आपण त्यांच्या आयुष्यातील 11 धाडस आज बघूया. यापेक्षा अजून बरेच धाडस आहेत, पण आपण आज बघूया त्यांच्या आयुष्यातील त्यांनी केलेले 11 धाडस आणि त्या धाडसाचं शेवट काय झाला. सगळ्यात पहिलं धाडस बघूया. 1992ला कोल्हापुरात साहित्य संमेलन झालं आणि स्वागताध्यक्ष होते डॉक्टर DY पाटील. आणि हे साहित्य संमेलन, तेव्हा तरुण होते संजय D पाटील, आणि हे साहित्य संमेलन त्यांनी अतिशय यशस्वी करून दाखवलं, लोकाभिमुख करून दाखवलं. कारण ज्या साहित्य संमेलनाला प्रचंड गर्दी होत होती ते पाहता हे साहित्य संमेलन यशस्वी कसं व्हायचं असा प्रश्न होता. तेव्हा सगळी धुरा संजय D पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि हे पहिलं धाडस की त्यांनी हे साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवलं. आपण बघूया दुसरं धाडस. तेव्हा माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रचंड हवा होती कोल्हापूर जिल्ह्यात. अशावेळी विद्यापीठ स्टुडंट काउन्सिलची निवडणूक लागली. समोर होते आत्ताचे खासदार धनंजय महाडिक आणि त्यांच्या विरोधात सतेज पाटील यांना मैदानात उतरवलं संजय D पाटील यांनी. महिनाभर प्रचंड तणाव होता, प्रचंड ईर्ष्या होती, धाडस केलं होतं आणि या धाडसाचा शेवट झाला की ही निवडणूक बिनविरोध झाली. पण तेव्हा महादेवराव महाडिक यांची प्रचंड हवा असताना त्यांच्या विरोधात आपल्या भावाला मैदानात उतरवणं, धनंजय महाडिक यांच्या विरोधात मैदानात उतरवणं हे मोठं आव्हान होतं आणि ते चॅलेंज स्वीकारलं आणि धाडस केलं. काही अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यातून ही निवडणूक बिनविरोध झाली. सतेज पाटील स्टुडंट काउन्सिलवर निवडून गेले. आता पाहूया तिसरं झाड. तळसंदे तब्बल 205 एकर शेती एकाच वेळी विकत घेण्याचं धाडस संजय D पाटील यांनी दाखवलं. खरं तर मालक अनेक होते, पण त्या सगळ्यांना समजावून सगळ्यांची बैठक घेऊन एक वेगळा प्रयोग करायचा आहे शेतीमध्ये म्हणून त्यांनी तळसंदेमध्ये 205 एकर शेती घेतली आणि त्या शेतीचं आज नंदनवन झाले. त्याच शेतीत आज प्रचंड वेगवेगळे प्रयोग केले जातात. चौथं धाडस आहे त्यामध्ये कृषी विद्यापीठाची स्थापना, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलं
खाजगी क्षेत्रातलं एकमेव पहिलं कृषी विद्यापीठ तळसंदेत स्थापन झालं. हे चौथं विद्यापीठ जे चौथं धाडस जे महाराष्ट्राच्या दृष्टीनं भूषण आहे, कारण एवढा मोठा प्रयोग केला होता. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या इथं आहे, त्यामुळे ते सुद्धा अतिशय चांगलं आहे. पाचवं धाडस निश्चितपणे आहे ते म्हणजे मेडिकल कॉलेज. कोल्हापुरात तेव्हा कैलासवासी मंत्री दिग्विजय खानविलकर यांची हवा प्रचंड होती. त्यांनी कोल्हापुरात शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेज मंजूर करून आणलं. तेव्हा CPR आणि DY पाटील मेडिकल कॉलेजचा करार होता. त्यामुळं आता त्यांना हे सोडावं लागणार होतं आणि केवळ 18 महिन्यात स्वतंत्र हॉस्पिटलची उभारणी करण्याचं पत्र न्यायालयात दिलं आणि त्या 18 महिन्यात स्वतंत्र हॉस्पिटल बांधून आपला परवाना, मेडिकल कॉलेजचा परवाना त्यांनी संजय डी पाटलांनी वाचवला. विरोध केला नाही मेडिकल कॉलेजला, शासकीय मेडिकल कॉलेजला, पण आपल्या ज्या सुविधा आहेत त्या तातडीने केवळ 18 महिन्यात उपलब्ध केल्या आणि आपला कॉलेजचा परवाना कायम ठेवला. सहावं आहे धाडस निश्चितपणे दुर्गम भागात साखर कारखाना काढण्याचं. गगनबावड्यासारख्या दुर्गम भागात त्यांनी साखर कारखाना काढण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी त्यांना म्हणलं, अहो इथं शक्य नाही, ऊस नाही तर कसं साखर कारखाना चालणार, पण धाडस करायचंच म्हणून त्यांनी कारखाना काढला. आजही तो कारखाना अतिशय व्यवस्थित सुरू आहे. ते त्यांच्या आयुष्यातलं मोठं धाडस निश्चितपणे म्हणावं लागेल. आमदार सतेज पाटील यांच्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे राहत अनेक धाडस त्यांनी केलेलं आहे. पहिलं धाडस सतेज पाटील यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरवलं आणि पहिल्याच वेळी निवडून आणलं. हे मोठं धाडस निश्चितपणे होतं. त्यानंतर 6वं धाडस होतं माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या विरोधात आमदार सतेज पाटील यांना विधान परिषदेत उतरवणं. खरं तर हे धाडस होतं, कारण जिल्ह्यात महाडिक यांची ताकद प्रचंड होती. दोन्हीकडनं ताकद प्रचंड लागली. यातमध्ये आमदार सतेज पाटील हे निवडून आले, पण हे सुद्धा मोठं धाडस होतं. 8वं धाडस निश्चितपणे आजही ज्याचं कौतुक निश्चितपणे करायला हवं, हॉटेल सयाजीची उभारणी. कोल्हापूरची वेगळी ओळख हॉटेल सयाजीमुळं तयार झालेली आहे. 120 जरी रूम असल्या तरी कोल्हापुरातलं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात उंच 5 स्टार हॉटेल, 23 मजली 5 स्टार हॉटेल आता सयाजीचं आहे. एक वेगळा कोल्हापूरची ओळख सयाजी हॉटेलमुळं तयार झालेली आहे. ह्या सयाजी हॉटेलची उभारणी हे सुद्धा मोठं धाडस डॉक्टर संजय डी पाटील यांनी केलं आणि ते यशस्वी करून दाखवलं. आज कोल्हापूरच्या वैभवात मानाचा तुरा म्हणून हॉटेल सयाजीचा उल्लेख निश्चितपणे करावा लागेल. 9वं धाडस अनेक इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडत आहेत. अशावेळी त्यांनी कोल्हापुरात तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 5 इंजिनिअरिंग कॉलेज काढले आणि विशेष म्हणजे हे सगळे इंजिनिअरिंग कॉलेज अतिशय व्यवस्थित सुरू आहेत. 5,000 विद्यार्थी दरवर्षी इथे ॲडमिशन घेतात. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजची देशभरातली राज्यभरातली अवस्था पाहता हे धाडस होतं की एकाच कोल्हापुरात 5 इंजिनिअरिंग कॉलेज काढणं आणि ते यशस्वी करून दाखवणं हे त्यांनी निश्चितपणे केलेलं आहे. 10वं धाडस अतिशय महत्त्वाचं. देशात भाजपची सत्ता होती, राज्यात भाजपची सत्ता होती. अशावेळी आमदार होते अंमल महाडिक आणि त्यांच्या विरोधात ऋतुराज पाटील यांना दक्षिणेत उतरवलं. हे धाडस होतं मोठं आणि एक तब्बल 42,000 मतांनी ही निवडणूक जिंकलेली आहे. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं धाडस म्हणावं लागेल. अतिशय चांगलं हॉस्पिटलची उभारणी त्यांनी केलेली आहे, तेही धाडस निश्चितपणे म्हणावं लागेल. एकत्र कुटुंब पद्धतीचा एक चांगला आदर्श त्यांनी आजही कायम ठेवला आहे. 3 पिढ्या एका कुटुंबात राहतात, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे एकीकडं आपण डॉक्टर DY पाटील यांचं कौतुक करत असताना तेवढंच कौतुक डॉक्टर संजय डी पाटील यांचं सुद्धा करावं लागेल, कारण त्यांनी ते धाडस करून दाखवलेलं आहे. अनेक धाडस त्यांनी केले, त्यात ते यशस्वी झाले. त्यामुळं त्यांच्या धाडसाचं कौतुक करताना एकच म्हणावं लागेल, धाडस करा,
कदाचित कधी यश येणार नाही, पण धाडसच केलं नाही, काही केलंच नाही तर सगळं आपोआप कधीच काय मिळणार नाही. त्यामुळं आयुष्यात प्रत्येकानं धाडस करावं, धाडस करणाऱ्यांची प्रेरणा घ्यावी आणि यशस्वी होण्याचा मार्ग निवडावा. आपल्याला अशाच काही धाडसी व्यक्तींची माहिती हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.